तुळजा बाळा बस इथं. बस. सत्यभामा, सत्यजितची सत्यभामा. आजे, एक नंबर नाव शोधून काढलेस तू. हा, हे कसलं नाव आहे? हो ना, मला पण नाही आवडलं हे नाव. बक्की मी तर माझ्या लग्नानंतर अजिबातच नाव बदलणार नाही माझं. तुळजा, कुठे निघालीस? आता एवढा छान नामकरण सोहळा झाला, एवढं चांगलं नाव मिळालं तुला, मग आता काहीतरी गोडधोड वाया हवं का नाही? केक हा? ये बाय. ए तुळजा, काप की ग बेटा. वाढदिवसाला कापतेस ना व, तसंच यो कापायचा. सूर्या, हाँ अरे हा केक वाट की सगळ्यांना. हा? हाँ. देवा, हे सगळं काय चाललंय? आता तर असं वाटतंय की जेव्हा हे लगीन ठरलं तेव्हाच तुळजाच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहायला पाहिजे होतं आपण. आमच्या आयुष्याचं जे झालं ते माझ्या पोरीच्या आयुष्याचं होतं का म्हणे. देवा, आता तूच काहीतरी कर, माझ्या पोरीला या सगळ्यापासून वाचव. तुम्ही दिलेलं नावच काय? आडनाव सुद्धा नाकारून मी फार दूरचा पल्ला गाठणार आहे. तुम्हाला वाटत असेल तुम्ही माझं नाव पुसून टाकलं, पण ते शक्य नाही. उलट हे नाव आता लवकरच आणखी चमकेल, मोठं होत राहील, याची खात्री आहे मला. आई जगदंबे, तुळजासाठी जे जे चांगलं आहे ना ते सगळं करण्याची मला शक्ती दे. एवढी शक्ती दे ना की या सगळ्यापासून तुळजाला कायमचं लांब घेऊन जाईल. का बसलं? जाऊ का मग? कुठं? हॅलो.
नाही आत्ता नाही भेटू शकत. आजूबाजूला माणसं आहेत खूप. ठीक आहे, मी बघतो काहीतरी. हां. भागे, चालेल. नव्या नावासाठी अभिनंदन तुळजा. तुला सिद्धार्थबद्दल कसं माहीत? दादाने सांगितलं. दाजी, बसू का? हा बसू का? बस की बस. दाजी, एक बोलायचं होतं. मग बोल की. तुला विचारायचं कशा पाय? आपण दाजी, आज पण तुमच्या समोर बोलायचं म्हणलं की हातपाय थरथर कापते ती. आणि माझी बहीण पळून गेल्यापासून तुमच्या नजरात नजर घालायची सुद्धा हिंमत होत नाही दाजी. पण तुम्ही केव्हा पण एका शब्दाने मला बोलला नाही. तुमच्या घराचं दरवाजं कायम माझ्यासाठी खुलं ठेवलं. किती मोठं मन आहे तुमचं दाजी. आणि यात कसलं आलंय मोठं पण? माझी बायको पळून गेली का नाही, त्याची शिक्षा जशी आम्हाला नाही मिळाली पाहिजे ना, तशी तुला बी नाही मिळाली पाहिजे. आणि तसं बी माणूस कुणाचा राग कुणावर काढून स्वतःचीच बरबादी करून घेतो बघ. मी तुझ्यावर चिडून रागून तुला जर लांब केलं असतं ना, तर मला माझ्या लेकरांसाठी तुझ्यासारखा मायाळू मामा कुठनं रे मिळाला असता. एवढी जबाबदारी घेतलीस माझ्या लेकरांची तू. हा, जीव लावलायस रे तेसने, जीव लावलायस. हा, सूर्याच्या बागे बी कसा खबीरपणानं उभा राहिलायस. तुझ्यासारखा मामा मिळालाय माझ्या लेकरांचं नशीब. दाजी, असं म्हणून लाजवू नका मला. माझी बहीण तुमच्या घरात आली, तुमच्या घरातलं सगळं सुख हिरावून घेऊन गेली. तरी पण मी हिम्मत करून बोलतोय. तुमच्याकडे एक गोष्ट मागणार आहे, द्याल मला? माझ्याकडे काय रे देण्यासारखं? काही बी नाही. पण तरी सुद्धा माझ्या हातात असलं ना, मी नक्की देईन बघ. तुला देण्यात मला आनंदच आहे की रे. घरच्यांच्या कधी कामाला आलो नाही, हार तुझ्या उपयोगी पडलो तर आनंदच आहे की. बोल, काय देऊ तुला? माझ्या पप्पीला सून म्हणून पदरात घ्याल का? माझी पप्पी सूर्यावर लई प्रेम करते हो. तुम्हाला तक्रार करायला कवाच जागा देणार नाही ती. सुखानं संसार करते. आणि हो, जे काय तुमच्या मनात असेल का नाही ते आत्ताच सांगा, मला राग नाही येणार. जुन्या गोष्टी मनात ठेवून अरे येडा बिडा झाला का काय? तुझी पप्पी लई गुणाची पोर आहे रे. मला ती सून म्हणून पसंत आहे बघ. उलट ती सून म्हणून माझ्या घरी आली ना, मला लय आनंद होईल. सूर्याशी बोलतो बघ, बोलतो सूर्याशी. आणि तेजूचं लगीन राखलं ना,
का सूर्याच्या पप्पीच्या लग्नाचा वार उडवून टाकू बघ. काय झालं का जेवण व्यवस्थित? डॅडी हा हा आम्ही तर पहिल्यांदा एवढं जेवलो विकूनच तरी लागणार. सगळेच्या सगळे 37 पदार्थ खाल्ले का? हाव खाल्ले काय साठून पुसून खाल्लेत. वा आणि हो आमच्या तुळजाचा म्हणजे सत्यभामाच्या नामकरणाचा केक खाल्ला का नाही? हो खाल्ला. आता एवढं खाल्लेलं जिरणार कसं? त्याला काय डॉक्टरांनी सांगितलंय जेवलं की शतपावली करायची असते, सगळं आपोआप जिरत. चांगले चांगले पण तेवढं ना व्हायचं नाही. तुम्ही एक काम करा, तिकडं आयऱ्याच्या पिशव्या भरायच्या राहिलेत तेवढे भरून घ्या. म्हणजे कसं काम बी होईल, व्यायाम बी होईल, तेवढीच खाल्लेलं अन्न पचायला मदत. तुमच्यासाठी चांगलं आहे म्हणून सांगतोय, नाहीतर नंतर मानाल डॅडी कामाला लावत्यात. आम्ही करतो ना पॅकिंग. आता तुमचीच काम करायची इच्छा म्हणल्यावर मी काय नाही म्हणणार म्हणा. जा तेवढं करून कर. अक्का तुला काय गरज होती का करतो म्हणायची? बक्की नुसतं गोडगोड बोलून आपल्याला कामाला लावत असतात. तुम्हीच बसा पॅकिंग करत, आम्ही येतो शतपावली करू. डॅडींनी सगळ्यांना कामं करायला सांगितलं, कळलं? सगळ्यांनी कामं करायची. ए मी दादाला विचारू का? हा कशाला उगाच त्याला त्रास, त्याला त्याचं काम करू दे, आपण हे काम संपवू. चला आपण सगळ्यांनी मिळून करू. चल चालला म्हणते ना. अगं हळू चला चल बाबा. तुळजा तुळजा या तू सिद्धार्थचा किती वेळ फोन आलाय, त्याला बोलायचं तुझ्याशी. बोल. तुळजा हॅलो तुळजा. सिद्धार्थ ए तुझा 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 रडायला काय झालं? तुझा मी आहे ना तुझ्या सोबत. तुझं लग्न त्या सत्यजितशी नाही होऊन देणार. तुझा अगं काय झालंय सांगशील तरी? सिद्धार्थ इथे खूप वाईट परिस्थिती आहे रे. सगळं काही सहन करणं पलीकडे गेलं. माझ्याकडनं नाही सहन होत आहे सगळं. मी थकले सगळं फेस करू करू. तुझा पण झालं काय? त्यांनी काही त्रास दिला का तुला? त्रास हो तर मला लग्न ठरल्यापासून देत. यु नो व्हॉट सिद्धार्थ, आज काय झालं? आज त्यांनी माझं नाव चेंज केलं. काय? हो सत्यभामा हे नाव ठेवलं. सत्यभामा सिरियसली या काळात मुद्दाम करतायत रे हे सगळं. आय नो तुझा आय नो. हे बघ तू हे सगळं मनाला लावून नको घेऊस. तुझा आधी शांत हो शांत हो. नीट नीट ब्रीथ कर. डीप. हा फिलिंग बेटर? आता ऐक तुझा, आता तुला
फक्त काहीच तास हा त्रास सहन करायचा आणि एकदा का आपलं लग्न झालं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हो ना? हो. आता मी काय सांगतोय ते नीट आहे. सगळे झोपलेत हे कन्फर्म करून सूर्याबरोबर बाहेर पड आणि सकाळी 6 वाजता मला भवानी मंदिरात भेट. तिथे मी लग्न लावणाऱ्या गुरुजींबरोबर हजर असेल. आपण तात्पुरतं एक छोटंसं लग्न करू. काही दिवसात पुण्यात एक मोठं रिसेप्शन ठेवू. सिद्धार्थ, हे मोठं लग्न, मोठं रिसेप्शन याचं आकर्षण नाहीये रे मला. मला तुझ्याशी लग्न करायचं, मला तुझ्या सोबत राहायचं. इतकी शिकले, डॉक्टर झाले, मला त्याचं चीज करायचंय, मला प्रॅक्टिस करायची. डोंट वरी तुझा, मी आहे ना तुझ्यासोबत. सगळं होणार. हे बघ, तू फक्त उद्या सकाळी मंदिरात पोहोच. आणि हे बघ, निघताना बी केअरफुल. उगाच प्रॉब्लेम होईल असं काही करू नका. मी वाट बघतो. हो, आणि मी आपल्या लग्नाची. सूर्या आहे माझ्यासोबत, म्हणून तू कसलीही काळजी करू नकोस. तुझा आहे का? हो आहे. हा डॅडी. तुझा काय कळलं का? नाही, आहे तिच्या खोलीतच आहे. अहो दुसरीकडे कुठं जाणार? वॉशरूमला आली असेल. आलो मी, तिला घेऊन आलो. हा. आणि उद्या आपलं लग्न झालं की सरळ फ्लाईटने मनालीला जाऊ. तुला जरा बरं वाटेल. त्याला हनीमूनला जाणं म्हणतात का? अरे, तुळजा, इथं काय करते? ते हवा खायला आले होते बाहेर. नक्की ना? मला बघून चेहऱ्याचा रंग का उडालाय तुझा? ते असं मागून आवाज देशील तर कोणीही घाबरेल ना. ऍटलीस्ट नॉक करून यायला हवं होतंस. मी काय हॉटेलचा वेटर आहे का नॉक करून तुझ्याकडे यायला? भाऊ आहे तुझा. चल, डॅडींनी बोलवले. चल. हॅलो शत्रू, बोला. काय फालतूगिरी रे राव? हा, तुला दाजीची काळजी आहे का नाही सांग फक्त. काय झालं? अरे त्या सूर्याला मला काय हवं काय नको हे बघा इथे ठेवलाय. पण हाय कुठं ते पेन? इथं मी माझे मित्र वाट बघत बसलोय. आम्हाला दारू पाहिजे, सिगरेट पाहिजे, चकना पाहिजे, बर्फ पाहिजे. कोण आणून देणार? आणि त्यांनी मला विचारलं तर काय सांगू त्यासनी की सासरवाडीत माझी इज्जत आहे का नाही? पुढच्या 5व्या मिनिटाला आहे ना सूर्या तिथं असेल. हा, आणि त्याला तिथंच थांबून घ्या. काय लागेल ते सगळं मागवा.
हॅलो बोल ना शत्रू. सूर्या कुठे आहे? ते खुर्च्यांचं बघायला आलो होतो. तुला सांगेल ती कामं सोडून बाकीचीच कामं का करत बसतो रे तू? जा तिकडे सत्यजितला काय पाहिजे नाही ते बघ. वाट बघतोय तू आणि हालू नको तिथून. हा जातो मी लगेच. हा